सुकला इकडे. मी आज तुम्हाला फिरवणार आहे माझ्यासोबत गोल्ड सुकला दुबईच्या. सो चला माझ्यासोबत. तर गोल्ड सुकला मी आत्ता अल्ड्रस मेट्रो स्टेशनला उतरली आणि तिकडून मी 5 ते 8 मिनटं मला लागली इथे पोचायला पायी. तर वॉकिंग डिस्टन्सवरच आहे हे मेट्रो स्टेशनवरून. तर हे मार्केट डेरा रिजनमध्ये आहे, ओल्ड दुबईत येतं हे. आणि मी ऐकलं आहे इथे फार सुंदर दागिने मिळतात सोन्याचे. आणि इथे इवन हे युनिक कन्सेप्ट आहे गोल्ड ATM वेंडिंग मशीनची. त्यातून तुम्हाला सोन्याचे विटा किंवा कॉईन्स मिळतात. तर बघू पुढे आपण आता. आणि लक्षात ठेवा, सोनं घेताना विसरू नका बार्गेन करायला. बार्गेनिंग करायलाच पाहिजे आपण इथे. चला. इकडे भरपूर वेगळ्या वेगळ्या बजेटमध्ये वेगळे दागिने भेटतात. तर बघू आता पुढे आपल्याला काय काय दिसतं. आता नेकलेसेस दिसतात आहे, पुढे बघू. ओ माय गॉड, लवली. शिट, केवढं मोठं आहे हे. इवन इकडे सिल्वरचे पण दुकान आहेत. नॉट ओनली गोल्ड पण सिल्वर सुद्धा. पुढे पुढे ओके. इकडे पुढे आपल्याला दिसतात चेन. ज्या इथे चेनचे दुकानं सुरू झाले वाटतात. बघू पुढे अजून दुकानं, कारण मला घ्यायची रिंग. तर बघू पुढे. वाव, सगळीकडे असे मोठे मोठे ज्वेलरीज आहेत. वाव, आता आम्हाला एकाने सांगितलं इकडे दुकानात एका रिंगची इथे गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नोंद झाली आहे. दे हॅव सर्टिफिकेट. वाव ना, सही. ओके, तर आता आपण इथे मधोमध आलो आहे अगदी गोल्ड सुकच्या. आणि आय गेस पुढे गेट नंबर 2 कडनं आपण एक्झिट होऊ असं वाटतं आहे. बघू पुढे काय काय आहे. चला. तर पुढे मला आता बांगड्या सुद्धा दिसल्या आहेत. तर त्या आपण आता बघू पुढे. तर आता आम्ही ना गेट 2च्या बाहेर निघालो आहे. आणि आजूबाजूची दुकानं बघू तिथे काय काय आहे. इकडे आम्ही ऐकले की परफ्यूम चांगले भेटतात. तर एकदा परफ्यूमच्या दुकानात जाऊन बघायचं आहे. हा आहे गेट 2.
तर मी आता आतमध्ये चालली आहे परफ्यूम बघायला. परफ्यूम चांगले दाखवते तुम्हाला. मी भावाला घ्यायचा विचार करतोय. त्याच्यात 2 बॉटल्स आहेत. लेट्स सी ते लोक किती सांगतात त्यावेळी आपल्याला प्राइसिंग. बिझी दिसतोय तो. तर आम्ही घेतलाय परफ्यूम जो तुम्हाला आता दाखवला आणि आता परत हेड करतो आहे गोल्ड सूकमध्ये, कारण की आम्हाला तिकडे परत बघायचं आहे सोन्याची चेन किंवा मग बघू. तर आता आम्ही गेट 3 मधून आता बाहेर पडलो आहे आणि पुढे आता आम्ही बघतोय माझ्यासाठी अंगठी. तर आम्ही तर गोल्ड सेंटर म्हणून इकडे आहे तिथे जातो आहे. तर मी आली आहे आतमध्ये गोल्ड सेंटरमध्ये. तर बघू, कारण इथे पण मला मॉलसारखे दिसतात आहे वेगवेगळे शॉप्स. तर लेट्स सी. इथे आली आहे मलाबार गोल्ड डायमंडला आणि इथून मी आता घेणार आहे माझं शॉपिंगचं. तर मी इथून घेणार आहे सोन्याचं काहीतरी. तर लेट्स सी. करंट रेट त्यांच्याकडे सिल्वर ज्वेलरीज पण आहेत आणि गोल्ड पण. 6:15 झाले. आता आम्ही थोडं बार्गेनिंग केलं आणि आमचे जवळजवळ त्यांनी 10-15 दिरहाम कमी केले. सो माझी आजची शॉपिंग झाली आहे गोल्ड सूकला येऊन आणि माय फर्स्ट गोल्ड इन दुबई. तर चला आता काहीतरी पेटपूजा करूया. भूक लागली आहे चालून चालून भयंकर. तर चला. सावलीच्या शोधात आहे मी आता आणि सावली हॉटेल शोधते दुबईत. तर आता आम्ही अल्रा स्टेशनवरून बुर्जमानला उतरलो आहे आणि आता मी करामाकडे चालली आहे. तर शोधा रे शोधा आहे आता.
तर आम्ही आलो आहे आता पेशवाला, कारण आम्हाला खायचं होतं सावजी. तर आलो आहे आम्ही इकडे. तर ही आली आहे टेम्पटिंग सावजी आणि पोळ्या. अगदी पारंपरिक पद्धतीने सगळं त्यांनी दिलं आहे. स्टीलची ताटली, स्टीलच्या वाट्या, चमचे. नॉनव्हेज खात नाही पण मी रस्सा खाते त्याचा, तर मी आता रस्सा घेणार आहे. म्हणजे तू अगदी सोलकढी घेतली आहे आणि मी अगदी सावजी, नागपूरचा प्रकार. त्यांनी नागपुरी सावजी म्हटलं असतं तर मला मजा आली असती मेनू कार्डमध्ये. तर इथे यांनी मस्त किल्ला बांधला आहे अगदी एंट्रन्सवर. बघा किती सुंदर बांधला आहे. वाव, शिवाजी राजे बसलेत. तर झालं आमचं जेवण आणि आता आम्ही निघालोय बाहेर. छान होतं, एकदम मस्त जेवण होतं आणि बऱ्याच दिवसांनी असं पोट भरून जेवली आहे मी. अगदी नागपुरी स्टाईल होतं जरा सावजी. चक्क 4 पोळ्या, भात. लिटरली मी मे बी 60% भात मीच काढला असेल एकटीने. ओ माय गॉड. जे लोक इकडे आहे इकडचे विदर्भातले ते लोक नक्की इकडे एकदा ट्राय करून बघा. सावजी खरंच छान आहे. ऑसम. चला मग आजच्यासाठी एवढंच. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.